23 मार्च 1994चा जी.आर. रद्द करावा अशी थेट मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। त्यांनी केलेल्या या मागणीमुळे नवा वाद जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी सध्या माझ्यासोबत डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत। जरांगे पाटलांनी मागणी केलेली आहे की हा जो जी.आर. आहे तो रद्द करून टाकावा, काय सांगा? कुठलाही शासन आदेश रद्द करायचा असेल जो कायद्यानुसार घेतलेला आहे तर त्यासाठी एक निश्चित अशी वैधानिक पद्धती असते। आणि आता कुठलीही जात ही त्या यादीमध्ये घालायची असेल किंवा यादीमधून काढायची असेल तर त्यासाठी एक वैधानिक पद्धत ठरवून दिलेली आहे। त्यापूर्वी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, या देशामध्ये एस.सी. आणि एस.टी. हे दोनच आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनल आहेत, घटनात्मक आहेत। ओबीसीचं आणि तत्सम जाती हे जे आरक्षण आहे स्टॅट्युटरी आरक्षण आहे आणि यामध्ये नाव घालणं आणि काढणं ह्या प्रक्रियेला मान्यता आहे की जर काही प्रगत जाती असतील तर त्या बाहेर काढल्या पाहिजेत आणि ज्या जातीला लाभ नाही मिळाला पाहिजे तर तो केला पाहिजे। रोहिणी कमिशननंतर आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर एस.सी. आणि एस.टीला ही प्रक्रिया एस.सीसाठी चालू झालेली आहे, तर त्यामध्ये काही वेगळं नाही। पण त्यासाठी तुम्हाला निहित प्रक्रिया जी आहे तिचं पालन करावं लागेल आणि 94चा जी.आर. रद्द करा यासाठी बाळासाहेब सराटे म्हणून एक RSSचे स्वयंसेवक आहेत, त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल आहे आणि दाखल होऊन ती त्या ठिकाणी पेंडिंग आहे सध्या। तर जी कोणी अशी मागणी करतं आहे त्यांनी अशी मागणी करण्यापेक्षा आणि मराठा समाजाचं नाव त्यामध्ये घेण्यापेक्षा त्यांनी त्या याचिकेमध्ये स्वतःच्या नावाने हस्तक्षेप याचिका दाखल केली पाहिजे आणि कायदेशीर प्रक्रियेनं वैध प्रक्रियेनं त्यांची जी मागणी आहे ती त्या ठिकाणी त्यांनी रेटली पाहिजे। नाहक विनाकारण तहसीलला अर्ज द्या, त्यामध्ये अशा पद्धतीने लिहा म्हणून मराठा समाजाला त्यांनी कामाला लावू नये असं माझ्या या ठिकाणी जाहीर विनंती आहे। स्वतःच्या नावानं त्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करावी। दुसरा मार्ग असा आहे त्यामध्ये की ज्या पद्धतीनं एस.सी. आणि एस.टीसाठी राष्ट्रीय आयोग आहे, राज्य आयोग आहे, त्याचप्रमाणे 340 खाली केंद्रीय ओबीसी आयोग या ठिकाणी आहे आणि कुठलीही जात आज त्यामध्ये घालायची किंवा काढायची तर तो अधिकार राष्ट्रपतीच्या मार्फत या केंद्रीय ओबीसी आयोगाला दिलेला आहे। तर दुसरी माझी मागणी आहे की जे कोणी अशी मागणी करतायत त्यांनी समाजाच्या नावाचा आणि समाजाच्या शक्तीचा उपयोग करण्यापेक्षा स्वतःच्या नावानं एक अर्ज ह्या आयोगासमोर दिला पाहिजे आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी मांडलं पाहिजे। आणि यातून दुसरं एक सिद्ध होईल की विनाकारण अतिशय सवंग पद्धतीनं टपोरीगिरी करून हे जे कोणी अशी मागणी करणारे आहेत ते मराठा समाजातील अभ्यासक असतील, विधिज्ञ असतील, याचिकाकर्ते असतील, यांच्यावर जे काही आरोप करतात तर त्यावेळेस त्यांच्याही लक्षात येईल की न्यायालय प्रक्रिया, आयोगाचा अर्ज करायची प्रक्रिया ही काय आहे आणि त्यांना ABCD त्यातली कळेल। म्हणून त्यांना जर ABCD कळायची किंवा नर्सरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं यासाठी तर त्यांनी एकतर हायकोर्टामध्ये एक हस्तक्षेप याची दाखल केली पाहिजे आणि दुसरा जो काही अर्ज आहे तो त्यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगासमोर दाखल केला पाहिजे आणि त्यातून त्यांनी निवाडा घेतला पाहिजे असं या ठिकाणी माझं जाहीर आव्हान आहे। म्हणजे स्वतः जरांगे पाटलांनी नावानिशी अर्ज द्यावा असं तुमचं मत आहे? नक्कीच, कारण ही मागणी मराठा समाजाची नाही आहे। RSSचे जे काही एक समन्वयक एक त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत, जे देवगिरी तरुण भारतचे संपादक होते, ते बाळासाहेब सराटे यांची मागणी आहे आणि जी RSSची ही मागणी आहे त्या मागणीलाच या ठिकाणी हे जे काही आंदोलक आहेत हे पाठिंबा दर्शवत आहेत आणि तीच मागणी त्या ठिकाणी ते रेटत आहेत। तर म्हणून समाजाची जी मागणी आहे ती ही असू शकत नाही, म्हणून त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या या ठिकाणी त्या पद्धतीचा अर्ज केला पाहिजे। 94चा जो जी.आर. आहे त्यामध्ये वंजारी आणि धनगर जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यामुळे हा जो जी.आर. आहे तो रद्द करून टाकावा असं त्यांची मागणी आहे। आता यामध्ये दोन विषय आहेत, एक तर आरक्षण रद्द करा ही मागणी आणि दुसरं ह्या मागणीमध्ये असं आहे की गेल्या 2 वर्षापासून नाहक ह्या शासन आदेशासाठी देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना जिम्मेदार ठरवण्यात येतं। ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही माहीत नाही, अज्ञानातून ह्या जी.आर.साठी शरदचंद्रजी पवार यांना जबाबदार धरतात आणि त्यांच्यावर टोकाची खालच्या दर्जाची टीका करतात। तर मी त्यासाठी सांगू इच्छितो की हा जी.आर. रद्द झाला तरीही त्यामध्ये काही फरक पडला असं नाही, कारण की मूळ जे आहे धनगर आणि वंजारा समाजाला NTमध्ये टाकणं, NTTमध्ये टाकणं हा जो निर्णय आहे तो 4 ऑगस्ट
1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब यांच्या सरकारनं घेतला होता. त्या काळामध्ये जेही सरकार असेल ते सरकार जी काही समाजाची रास्त मागणी असते ती पुढे येते, त्याला वैधानिक कायदेशीर दर्जा तपासून त्या पद्धतीचं त्याचा समावेश करण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेते. तर हा जो काही निर्णय मूळ हा सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना होते. शरदचंद्रजी पवार साहेबाला जे जबाबदार धरलं जातं आणि विशेषतः मराठा समाजातीलच मुलं त्यांना जे टार्गेट करतात त्यांना टार्गेट करावं लावतं हे त्यांचं अज्ञान आहे, हे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. 1994च्या GR मधून फक्त त्यामध्ये सुसंगती आणली आणि तो जो काही 92चा GR होता तोच पुढं चालू ठेवला आहे. म्हणून 94चा GR रद्द करून वंजारी समाज असेल किंवा धनगर समाज असेल किंवा इतर कुणी असतील जे मंडल आयोगानंतर त्यामध्ये आलेले आहेत, कारण मंडलनी सांगितलंच होतं की म्हणजे मंडलनंतर म्हणजे इंदिरा साहनीमध्ये की 50% आरक्षण दिलं पाहिजे. तो निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतला आणि होय त्यांनी तो निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला होता. परंतु म्हणून त्यांना 1992ला जो निर्णय झाला होता त्यासाठी दोषी पकडणं हे अतिशय चूक आहे. म्हणून 94चा GR रद्द करण्याची मागणी होत असताना त्यातून काही साध्य होईल का? तो होणार नाही. तोंडाची वाफ दडवण्यासारखं फक्त हे आहे. त्यासाठी वैधानिक जे मार्ग आहेत, कायदेशीर मार्ग जे आहेत, सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनीच्या खटल्यामध्येच घालून दिलेले जे मार्ग आहेत किंवा 340 खाली घटनेच्या कलम 340 खाली जो राष्ट्रीय OBC आयोग स्थापन झालेला आहे त्याचं जे अधिकार क्षेत्र आहे यातूनच तुम्हाला यातून न्याय मिळवावा लागेल. विनाकारण भांडणं करून दोन जातीमध्ये तणाव वाढवून त्यांनी यांना शिव्या द्यायच्या आणि यांनी त्यांना शिव्या द्यायच्या यातून काहीही साध्य होणार नाही. जर खरोखर तुमची इच्छा आहे ह्या समाजाचं आरक्षण घालवायचं तर त्यांना मी वैधानिक मार्ग आहेत ते मी सांगतो की त्यांनी बाळासाहेब सराटे यांच्या याचीमध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करावी किंवा राष्ट्रीय OBC आयोगाकडे एक अर्ज करावा आणि तो अर्ज त्यांनी स्वतः चालवावा, स्वतःच्या नावाने करावा आणि स्वतःच्या नावाने चालवा. मराठा समाजाला यामध्ये घेण्याचं काही कारण नाही. बरं, वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करावं, मंडल आयोगातून आरक्षणात घेतलेल्या ज्या बोगस जाती आहेत त्या बाहेर काढाव्या. थेट त्यांनी जातींनाच बोगस म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं कुणी कुणाला म्हणून जाती बाहेरही जात नाहीत आणि जाती आती येत नाहीत आणि बोगस जात म्हणायचं मला किंवा कुठल्याही एखाद्या कार्यकर्त्याला, नेत्याला, स्वयंघोषित नेत्याला कुठलाही अधिकार नाही. त्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पालन करावं लागते. OBC समाज घटकसुद्धा जे आहेत त्यांचं मागास पण निश्चित झाल्यानंतरच त्यांचा त्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. ज्या पद्धतीने ह्या जातींचा झालेला आहे त्याच पद्धतीनं कुणबी मराठा कुणबी यांचा झालेला आहे. मराठ्यांचा का झालेला नाही ही मागणी करण्यापेक्षा मराठ्यांचा त्यामध्ये का समावेश झाला नाही आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळेल यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि मराठा समाज आझाद मैदानावर आपण कसा सोडून दिला या संदर्भात गांभीर्याने विचार करावं. कारण कुणाचं आरक्षण काढून तुम्हाला मिळेल अशी परिस्थिती या देशामध्ये घटनेद्वारा कायद्याद्वारा राहिलेली नाही. म्हणून ह्या जो काही मागणी आहे ही राजकीय मागणी आहे, सामाजिक तेढ निर्माण करणारी मागणी आहे. त्याच्यामध्ये कायद्याची कसली वैधानिकता नाही आहे. जर वैधानिकता करायची तर दोनच मार्ग आहेत, एक उच्च न्यायालयाच्या मार्फत किंवा राष्ट्रीय OBC आयोगाच्या मार्फत. त्या ठिकाणी तो मार्ग जे कोणी मागणी करतात त्यांनी वैयक्तिक त्या ठिकाणी अर्ज केले पाहिजेत, हस्तक्षेप याचिका दाखल केल्या पाहिजेत. समाजाच्या नावानं समाजाला वापरून त्यांनी या ठिकाणी समाजाचा दुरुपयोग करू नये. म्हणजे अप्रत्यक्ष तुम्ही आता जरांगे पाटलांना हा सल्ला देऊ इच्छिता? कारण अप्रत्यक्ष नाही, मी एक कार्यकर्ता आहे. गेल्या 30 वर्षापासून मराठा समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल याच्या आरक्षणाचा मी अभ्यास करतो, त्यासाठी मी चळवळ चालवतो. त्यापूर्वी मी देशाची जात व्यवस्था या विषयामध्ये PhD केलेली आहे. म्हणून त्याही अर्थानं मी यामध्ये आचार्य आहे, मला तो अधिकार आहे. कारण मी अभ्यास करतो म्हणून मला विद्यापीठाने PhD दिलेली आहे आणि ती PhD मला 20 वर्षापूर्वी दिलेली आहे. त्यामुळं जेही कुणी अशा पद्धतीची मागणी करतात याच्यावर हसावं किंवा रडावं असं मला वाटतं. कारण की मला माहिती आहे ह्या मागण्या ज्या आहेत ह्या अज्ञानातून केल्या जातात, सामाजिक तणाव वाढवण्यासाठी केल्या जातात आणि त्याच्यामागं वैधानिक कसली भूमिका नाही. म्हणून जेही कुणी हे मागण्या करतायत त्यांनी मागण्या करण्यापूर्वी हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांना अभ्यासकच मान्य नाहीत, ज्यांना विधिज्ञच मान्य नाहीत, ज्यांना कायदाच मान्य नाही आणि ज्यांना याचिकाकर्तेच मान्य नाहीत
तर त्यांनी सरळ अफगाणिस्तानमध्ये गेलं पाहिजे आणि तालिबानी राजवटमध्ये राहिलं पाहिजे किंवा तालिबान राजवट निर्माण केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या राज्यामध्ये, संस्थापित राज्यामध्ये अशा पद्धतीनं तालिबानगिरी कोणाला करता येणार नाही. बरं, काय वाटतं तुम्हाला हा जी आर रद्द होऊ शकतो? नेमकी ही जी मागणी आहे जी आर रद्द करण्याची, ती का होते? त्याचं प्रमुख कारण तुम्हाला सांगता येईल? बघा, मी आधीही सांगितलं आणि आताही सांगतो की ओबीसी आरक्षण हे कॉन्स्टिट्युशनल आरक्षण नाही आहे. या देशामध्ये घटनेप्रमाणे 341-42 प्रमाणे SC आणि ST हे दोनच कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहेत आणि 340 प्रमाणे दिलेलं ओबीसी हे स्टॅट्युटरी आरक्षण आहे. यामध्ये जाती समाविष्टही होऊ शकतात, जाती बाहेरही जाऊ शकतात, पण त्यासाठी एक निश्चित अशी प्रक्रिया दिलेली आहे आणि ती प्रक्रिया इंदिरा साहनीनं त्या ठिकाणी घट्ट केलेली आहे की त्या प्रक्रियेचं तुम्हाला पालन करावं लागेल. ज्या पद्धतीनं मागासवर्गीय आयोगानं मराठ्याचं मागासले पण निश्चित केलं आहे, त्याच पद्धतीनं ज्या जातीला तुम्हाला बाहेर काढायचं आहे तर ती जात पुढारलेली हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मागणी करावं लागेल. म्हणून कुणी तोंडाने म्हणला ही जात यात घाला आणि ती जात त्यातून बाहेर काढा तर काहीही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वैधानिक प्रक्रिया आणि त्या जातीचं पुढारले पण किंवा मागे असले पण ते 340 असेल, 341 असेल किंवा 342 आणि त्यामध्ये विविध पद्धती याप्रमाणे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्या पद्धतीनं कायदेशीर चौकटीतूनच तुम्हाला हे करावं लागेल, नाही तर हे कुणीही करू शकत नाही. म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यामधून कुठेतरी केला जातोय का? दोन गोष्टी दिसतात मला यामध्ये. एकतर सामाजिक तेढ निर्माण करणं किंवा कुणीतरी तिकडून काहीतरी बोलतोय म्हणून त्याला प्रत्युत्तर देणं. कारण ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याचं वातावरण आहे आणि त्यामध्ये नाहक काही लोक वंजारा मराठा असा वाद पेटवत राहतात. त्यामध्ये एकीकडून पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा त्यांनीच आणलेलं असं सांगितलं जातं लक्ष्मण हाके हे काहीतरी बोलत राहतात, मग त्याला प्रत्युत्तर दिलं जातं. त्यातून हा वाद आहे, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग याच्यामध्ये जो आहे हा पूर्ण राजकीय स्वरूपाचा वाद आहे की राजकारणामध्ये आपल्या समाजाचं घट्टीकरण करणं की माझा समाज, ज्याला मी माझा समाज म्हणतोय तो माझ्या मागे राहायला पाहिजे, हे दोन्ही बाजूनं चालू आहे. त्या प्रक्रियेतून सुद्धा हे चालू आहे. आणि तिसरा जो भाग मला दिसतोय हा फ्रस्ट्रेशनमधून आहे की आपण जे मोठ्या गप्पा मारतोय, जाहीर व्यासपीठावरून सांगतोय 58 लाख मराठे मी आरक्षणामध्ये घातले, 3 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि आता 2 सप्टेंबरच्या GR नंतर 6 कोटी मराठ्याला मिळणार आहे. ही वस्तुस्थिती नाही, हे आपण खोटं बोलतोय हे आपल्या अंतर्मनाला माहीत असतं. कारण न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीनंतर केवळ 46,000 नोंदी सापडलेल्या आहेत, 2,49,000 प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत आणि 8,300 कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन झालेले आहेत. आणि जे काही 2 सप्टेंबर नंतर हैदराबाद गॅजेटचा उल्लेख केला जातो किंवा 17 सप्टेंबर या दिवशी जे प्रमाणपत्र दिले होते ते न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या जी काही शिफारशी आहेत, जी चौकट आहे त्या चौकटीमधून गेले होते. हैदराबाद गॅजेटचा जो उल्लेख आहे त्यातून आजपर्यंत एकही प्रमाणपत्र मिळालेलं नाही, हे या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. म्हणून जो काही हैदराबाद गॅजेटमधून कसं प्रमाणपत्र मिळवायचं याची SOP सरकारनं दिलेली नाही की हैदराबाद गॅजेटमध्ये जर समजा 1.5 लाख कुणबी होते तर त्यांना आज कसे प्रमाणपत्र द्यायचे, कारण गॅजेटमध्ये कुठंही कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. म्हणून त्या काळामध्ये एवढा समाज होता म्हणून आजचा एवढा समाज आहे. अशी तर्कसंगती आरक्षणामध्ये जो काही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा नियम आहे आणि 2 सप्टेंबरच्या शासनादेशामध्ये वाचा क्रमांक 1, क्रमांक 3 आणि 10 मध्ये जो सांगितलेला आहे त्यामध्ये कुठेही कुणीही सिद्ध करू शकत नाही. SC आणि ST भावंड जरी असतील तर 2 भावंडाला जरी कास्ट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर 2-2 वर्षाची प्रक्रिया त्यामध्ये आहे. म्हणून हे सोपं नाही आहे, पण बोवाबाजी करायची, काहीतरी खोटं सांगायचं आणि मोठ्या प्रमाणावर मी तर काहीतरी समाजाला मिळवून द्यायचं आणि आत्तापर्यंत मराठा समाजाचे जे नेते होते त्यांची बदनामी करायची, मराठा जे काही राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांची बदनामी करायची, मराठा अभ्यासकाची बदनामी करायची, मराठा चळवळीमध्ये विविध कार्यकर्ते जे काम करतात त्यांची बदनामी करायची, जे याचिकाकर्ते स्वतःच्या घरातून पैसे घालून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढतात त्यांची बदनामी करायची. एवढंच षडयंत्र यामधून चालू आहे आणि यातून समाजाला काहीच मिळणार नाही. कुणबी असेल तर कुणबी सिद्ध झालं तुमचं तर त्याला प्रमाणपत्र मिळतील, पण मराठा समाजाचा जो काय आरक्षणाचा लढा आहे, हैदराबाद संस्थांमधील मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा जो लढा आहे, ह्या लढ्याचं 2 सप्टेंबरला पानिपत झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी ते विश्वास जो आहे आमचा तो त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलेला आहे. बरं,
त्यांच्या सांगण्यामध्ये काही तथ्य वाटतं का तुम्हाला? मग ते सांगतायत की 3 कोटी मराठा आरक्षणात गेला, 58 लाख नोंदी म्हणजे त्यामध्ये काही तथ्य आहे का? तथ्य असायचं कारणच नाही. त्याचं कारण असं आहे की 2 पद्धतीने याची आपल्याला पडताळणी करता येते. न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय ताकदीनं प्रशासन कामाला लावून त्यांनी अंमलात आणला. त्यातून ज्या काही नोंदी झाल्यात यासाठी नोडल अधिकारी म्हणून कमिशनर औरंगाबादचे जे महसूल आयुक्त आहेत त्यांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या वेबसाईटवर ह्या सगळ्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यापुढं जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कलेक्टरची जी वेबसाईट आहे त्याच्यावर ह्या सगळ्या नोंदी उपलब्ध आहेत आणि नोंदी असतील त्यातून मिळालेले प्रमाणपत्र असतील किंवा व्हॅलिडिटी असेल याची सगळी आकडेवारी ही पब्लिक डॉमेनमध्ये उपलब्ध आहे. पण ज्याला हे मान्यच नाही, सरकारी आकडेवारी मान्य नाही, आयुक्ताची आकडेवारी मान्य नाही, कलेक्टरची आकडेवारी मान्य नाही, ते मी काहीतरी खूप मिळवलं आहे आणि समाजाला दिलं आहे हे सांगण्यासाठी वारंवार खोटं सांगत राहतात. आणि हा जो प्रकार आहे हा दादांत खोटं सांगण्याचा प्रकार आहे की कुठलेही 58 लाख मराठी पडलेले नाहीत, जे हे 1967 पासूनचे आहेत, त्या संपूर्ण राज्यातले आहेत. आणि जे काही त्यानंतर 3 कोटी मराठी आले दादांत खोटं, 6 कोटी मराठी येणार आहेत दादांत खोटं. म्हणून मी विखे पाटलांना चॅलेंज केलं आहे की मी मराठा आहे, माझं कुठेही कुणबी मूळ नाही, कुळ नाही, रक्ताचं नाते नाही, मला तुम्ही प्रमाणपत्र मिळवून दाखवा. एकही मराठा ज्याचं कुणबी मूळ नाही हा प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि या देशाच्या कायद्याप्रमाणे कुणबी ही वेगळी जात आहे, मराठा हा वेगळी जात आहे. या दोन्हीचा संगत लावून जो काही गैरसमज निर्माण करतोय हेच मुळात एक मोठं षडयंत्र आहे. तर नक्कीच आपण पाहतो की होते डॉक्टर संजय लाखे पाटील. 23 मार्च 1994चा जो GR रद्द करण्याची जी मागणी आहे त्यांनी स्वतः वैयक्तिक या संदर्भात अर्ज केला पाहिजे असा सुद्धा सल्ला जो आहे तो नाव न घेता जरांगे पाटलांना संजय लाखे पाटील यांनी दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.